हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 8वी विषय इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील जो सेकंड लेसन आहे, दी अँड्रोकल्स अँड लायन, ह्या लेसनमधील उर्वरित भाग आपण डिस्कस करणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. बघा, नेमून दिलेल्या दिवशी सम्राट सर्कशीमध्ये आलेत आणि त्यांनी त्यांची जागा, त्यांचे स्थान ग्रहण केले. द क्राऊड चिअर्ड लाऊडली, आणि जमाव झालेली जी गर्दी होती, जो क्राऊड होता तो खूप लाऊडली चिअर्ड करत होता. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू द अरिना. आता ट्रम्पेटर जे होते ते ट्रम्पेट ब्लो करत होते, म्हणजे ते मोठ्या मोठ्याने नगारे आणि ट्रम्पेट वाजवत होते, आणि तेवढ्यातच अँड्रोकलला त्या सर्कशीच्या त्या रिंगणामध्ये आणले गेले. ही चेन्स वेअर अनबाउंड, त्याचं चेन जे बांधले होते त्याला साखळी, ते खोलण्यात आले. ही फेल्ट वीक अँड डिस्मे, तो खूपच नाजूक, अशक्त आणि दुःखी आणि निराश दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याला खात्री पटली होती की आजचा जो दिवस आहे तो त्याच्या लाईफचा, त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असणार आहे. ॲट दी अपोजिट एंड, आता त्या रिंगणाच्या दुसऱ्या एंडला, दुसऱ्या टोकाकडे बघा, अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द अरिना. आता दुसऱ्या रिंगणाच्या दुसऱ्या बाजूने जे गेट होतं ते ओपन केलं गेलं, आणि एक फेरोशियस म्हणजे खूपच डेंजरस, भयंकर, घातक असा जो सिंह होता त्याला रिंगणामध्ये सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. त्याला बरेच दिवस त्या लायनला उपाशी ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून तो अधिकच फिअर्सफुल, अधिकच डेंजरस, अधिकच धोकादायक झाला होता. अँड्रोकल वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. आता ते पाहून, त्या सिंहाला पाहून अँड्रोकलला खूपच भीती वाटली, पण तरी देखील त्याने धाडसाने एक पाऊल सिंहाच्या दिशेने पुढे टाकले. द लायन सॉ अँड्रोकल अँड रश टुवर्ड्स हिम. आता त्या लायनने देखील काय, त्या समोर रिंगणामध्ये एका त्या व्यक्तीला पाहिलं, आणि आपले शिकार, त्याला खूप भूक लागली होती म्हणून शिकार करण्याच्या दृष्टीने तो वेगाने त्याच्या दिशेने धावत सुटला. बाउंडिंग अँड रोअरिंग बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. आणि खूप तो जवळ वेगाने धावत होता, आणि अचानक तो सिंह जागेवरच थांबला. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. आणि ह्यावेळी मात्र तो सिंह हळुवारपणे अँड्रोकलच्या दिशेने पुढे येत होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावरची जी भयंकरता होती, जे फेरोशियसनेस होता, तो आता दूर निघून गेला होता. अँड्रोकल सॉ धिस टू, इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि त्या सिंहाच्या चेहऱ्यावरची जी क्रूरता होती, जी फिअर्सफुलनेस होता, तो दूर का गेला होता? बिकॉज दॅट लायन रिकग्नाइज द अँड्रोकल्स. त्या लायनने अँड्रोकल्स, जो त्याचा मित्र होता, त्याला ओळखले होते, आणि अँड्रोकलने देखील त्या लायनला ओळखले होते, आणि अशा प्रकारे ते दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखले. To everyone's amazement, the lion bounded towards Androcle again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला की जेव्हा तो अँड्रोकल आणि सिंह एकमेकांच्या जवळ आले, तेव्हा तो लायन जो होता तो अँड्रोकलला लाडाने, जिभेने चाटत होता आणि त्याच्यावर प्रेम करत होता. अँड्रोकल्स हग द लायन, ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आता अँड्रोकलने पण प्रेमाने त्या सिंहाला मिठी मारली, आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. आता तिथे जमलेली सगळी जी गर्दी होती, जी पब्लिक होती, त्याचप्रमाणे एम्परर देखील हा जो सगळा जो सीन चालू होता अँड्रोकल्स आणि लायनचा, ते खूप काळजीपूर्वक बघत होते. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. आता सिंहाच्या बाबतीत अँड्रोकलची असणारी मैत्री हे पाहून पब्लिकने अँड्रोकलचा जय जयकार करायला सुरुवात केली, आणि त्याच्या सुटकेबाबत राजाकडे मागणी केली. द एम्परर आस्क्ड अँड्रोकल टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. वेन ही हर्ड द होल स्टोरी, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. आता एम्पररने अँड्रोकलला विचारले की हे सगळं काय प्रकार आहे.
त्यावर अँड्रोकलने त्याच्या आणि लायनच्या बाबतीत घडलेली सगळी जी स्टोरी होती ती राजांना, त्या सम्राटला सांगितली. आणि एक मानव, एक मनुष्य आणि एक प्राणी, सिंहासारखा एक भयंकर प्राणी यांच्यातील असणारी मैत्री पाहून राजाचे मन देखील हेलावून गेले. ही ऑर्डर दॅट अँड्रोकल शुड बी सेट फ्री, ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. आणि म्हणून राजाने ऑर्डर दिली, त्याने आज्ञा दिली की आतापासून अँड्रोकल्स मुक्त आहे आणि तो कोणाचाही गुलाम नाही. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रोकल व्हॉट अदर रिवॉर्ड्स ही वूड लाईक. त्यानंतर जेव्हा राजाने अँड्रोकलला विचारले की तुला आणखी काय बक्षीस हवं आहे, आणखी काय भेट हवी आहे, त्यावर अँड्रोकल रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. त्यावर अँड्रोकल काय म्हणाला की मला दुसरं कोणतेही बक्षीस नको आहे, परंतु माझी देखील एकच मागणी आहे की तुम्ही हा जो माझा मित्र आहे, हा जो सिंह आहे, याला देखील तुम्ही मुक्त करा, फ्री करा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा प्रकारे अँड्रोकल आणि त्याचा मित्र जो होता लायन, ते दोन्ही मित्र पुन्हा जंगलामध्ये निघून गेले आणि त्यांचं मुक्त आनंदी जीवन ते जगू लागले. तर अशा प्रकारे आपण हा लेसन पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे मराठीमध्ये, तो तुम्हाला मी स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता आपण ह्या लेसनवर आधारित जे मार्जिन क्वेश्चन्स होते, त्याचप्रमाणे जे वर्कशॉप होतं ते आपण सॉल्व करणार आहोत. चला तर ते मार्जिन क्वेश्चन आणि वर्कशॉप कशाप्रकारे सॉल्व करायचा ते आपण पाहूयात. इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी नंबर 1, मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ द मिनिंग इन कॉलम बी. बघा, ए कॉलममध्ये आपल्याला काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि बी कॉलममध्ये त्याचं मिनिंग दिलेलं आहे. तर आपल्याला फ्रेज आणि त्याचे मिनिंग मॅच करायचे आहे. बघा, कॉलम एमध्ये पहिलं दिलेलं आहे लुकिंग आउट फॉर. आता बी कॉलममध्ये आपल्याला बरेच मिनिंग दिलेले आहेत, तर त्याचा करेक्ट मिनिंग आहे लुकिंग आउट फॉर म्हणजेच ट्राईंग टू सर्च फॉर. ऑप्शन नंबर सी जो आहे, ट्राईंग टू सर्च फॉर. आफ्टर दॅट फेस टू फेसचं येणार आहे कॉलम बीमधील एफ, शेवटचा ऑप्शन जो आहे. फेस टू फेस मीन्स इन फ्रंट ऑफ ईच अदर, इन फ्रंट ऑफ ईच अदर, ऑप्शन नंबर एफ. थर्ड आहे समॉन अप करेज. समन अप करेज म्हणजे धाडस एकवटणे. मग त्याचं करेक्ट ऑप्शन कुठलं आहे तर ऑप्शन नंबर ई, ट्राय टू बी ब्रेव, ट्राय टू बी ब्रेव. फोर्थ बघा, रेज मेल्टेड. रेज मेल्टेड मीन्स अँगर रिड्यूस, ऑप्शन नंबर ए. आणि फिफ्थ आहे बी मूड बाय. बी मूड बाय मीन्स ऑप्शन नंबर बी, रिटर्न स्लोली, रिटर्न स्लोली. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम दी स्टोरी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम दी स्टोरी. दे वर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. दे वर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. सेकंड आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युर्ड पॉ. The kind man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androcle again. आता ही 3 वाक्य आपल्याला दिलेली आहेत. बघा त्याच्यावर कुठली ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. द वर्ड बाउंड्स कॅरी 3 डिफरंट मिनिंग इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. बघा या वर दिलेल्या तिन्ही सेंटेन्सेसमध्ये बाउंड या शब्दाचा वेगवेगळा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. तर एमध्ये आपल्याला दिलेलं आहे रश्ड फॉरवर्ड, रश्ड फॉरवर्ड. बी आहे फोर्स टू फॉलो, फोर्स टू फॉलो. आणि सी आहे टाईड अप. आता पुट द करेक्ट लेटर ए बी सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. आता पहिलं आपल्याला दिलेलं बघा, दे वर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. आता ए ऑप्शन येणार, बी ऑप्शन येणार की सी ऑप्शन येणार. त्यातला करेक्ट ऑप्शन आहे पहिल्याचा बी ऑप्शन, फोर्स टू फॉलो. दे वेअर बाउंड बाय लॉ मीन्स दे वेअर फोर्स टू फॉलो टू ऑबे देअर मास्टर. सेकंडमध्ये आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युर्ड पॉ. द काइंड मॅन काय येणार, बाउंड अप म्हणजेच टाईड अप द लायन इंज्युर्ड पाव, म्हणजेच ऑप्शन नंबर सी हा दुसऱ्याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे. आणि मग उरलेला आहे द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल अगेन. द लायन रश्ड फॉरवर्ड अँड्रोकल्स अगेन. बाउंडेड टुवर्ड्स मीन्स रश्ड फॉरवर्ड. तर अशा प्रकारे पहिला ऑप्शन बी, आफ्टर दॅट सी आणि शेवटचा ए, अशा प्रकारे करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करता येतील. त्याच्यामध्ये सी ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, नाव ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ लर्निंग. ही तिन्ही वाक्य आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आहेत. चला तर ती कशी करता येतील बघा. दे वर बाउंडेड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. त्याचं ट्रान्सलेशन बघा, ते त्यांच्या मालकाच्या आज्ञेचे पालन करण्यास कायद्याने बांधील होते. ते त्यांच्या मालकाच्या आज्ञेचे पालन करण्यास कायद्याने बांधील होते. दुसरं वाक्य आहे द काइंड मॅन बाउंड अप
द लायन्स इंज्युर्ड पाव. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युर्ड पाव. दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पंजाला बांधले. आणि तिसरं आहे द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल अगेन. सिंह पुन्हा अँड्रोकलच्या दिशेने गेला. सिंह पुन्हा अँड्रोकलच्या दिशेने गेला. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा. फाइंड फ्रॉम दी स्टोरी दी अँटॉनिम्स मीन्स अपोजिट वर्ड्स ऑफ दी फॉलोइंग. खाली काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आलेले अपोजिट वर्ड्स अँटॉनिम्स आपल्याला पॅसेजमधनं शोधून लिहायचे आहेत. पहिलं आपल्याला दिलेलं आहे काइंड. पहिला काय दिलेलं आहे काइंड. तर काइंडसाठी जो अपोजिट वर्ड आपल्याला स्टोरीमध्ये आलेला आहे तो आहे अनकाइंड किंवा क्रुएल. दुसरा शब्द आहे पुअर. पुअरसाठी आलेला आहे रिच. आफ्टर दॅट स्लेव. स्लेवसाठी आलेला आहे मास्टर. देन फोर आलेला आहे हाय. हायसाठी आलेला आहे लो. LOW लो. पनिशमेंटसाठी अपोजिट वर्ड आलेला आहे रिवार्ड. REWARD रिवार्ड. 6 आहे अनबाउंडचं बाउंड आलेलं आहे. आफ्टर दॅट टेंडर. टेंडरसाठी शब्द आलेला आहे फिअर्स. आणि हॅप्पीसाठी अपोजिट वर्ड आलेला आहे अनहॅप्पी किंवा सॅड. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या दिलेल्या शब्दांचे अपोजिट वर्ड्स लिहू शकतात.